सिंधुदुर्गातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या देवगडला पर्यटनासाठी कोण आणि कशासाठी जाणार हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जायचा। हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेले देवगड आता लवकरच पर्यटकांच्याही हिटलिस्टवर येणार आहे। काय आहे त्यामागची कारण पाहूया। खुर्चीत निवांत बसलेले थलैवार अर्थात द रजनीकांत, चित्र रेखाटणारे महान चित्रकार MF हुसैन, आणि फुटबॉलच्या किकसाठी तयार असलेला मेसी, सगळे जणू जिवंत आणि आपल्या समोर उभे असल्याचा भास ही सगळी मंडळी उभी आहेत सिंधुदुर्गातल्या देवगडच्या पहिल्या वॅक्स म्युझियम मध्ये। काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या हस्ते या म्युझियमचं उद्घाटन झालं। सुरुवातीलाच देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळा होता, पण या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेला परशा उर्फ आकाश ठोसर आपलाच पुतळा पाहून चकित झाला। राणे सरांची आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं। त्यांच्यामुळे मला परत एकदा कोकणात येण्याची आणि तुम्हाला सगळ्यांना समोरासमोर भेटण्याची संधी मिळाली। सो थँक्यू सो मच। आणि स्पेशली सुनीलजी, तुमच्यामुळे आम्ही इथे आलो, तुम्ही एवढे छान आमचे पुतळे बनवले। हो थँक्यू। परशासोबत इथं आर्चीही होती, सोबत या दोघांना घडवणारा नागराजही होता। पण एका पुतळ्याला पाहून सगळेच थक्क झाले, तो होता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा। जीवनातला पहिला पुतळा इथे उभा राहतोय। तुम्ही मुद्दाम परत सिंधुदुर्गात या, आमचा सिंधुदुर्ग पहा। सिंधुदुर्ग निसर्ग रम्यच नाही तर इथली माणसं स्वभावाने गोड आहे आणि ते फणसाच्या गऱ्यासारखी आहे आणि आंब्यापेक्षाही गोड आहेत। आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं हे वॅक्स म्युझियम कोकणातलं पहिलं आहे जे देवगडला एक वेगळी ओळख देईल। सदाशिव लाड, ABP माझा, देवगड।